विनंती करतो वसुलीसाठी साहेब आपण या आपल्या शुभ हाताने आपण दिव्य प्लेअर ऑफ द मॅच चा अवॉर्ड. हॅलो आयोजन उल्लेखनीय सर्वांची कामगिरी द्विगुणी असणारी ही स्पर्धा दिवस क्रमांक दुसरा अर्थातच फायनल डे. या फायनल डेच्या दुपारच्या सत्रामध्ये आपण परत करत आहोत. कालचा पहिला दिवस या स्पर्धेमध्ये आपल्याला पहिला संघ जो मिळाला जो टॉप 6 मध्ये क्वालिफाय झाला तो म्हणजे सुदीक्षा मोटर्स मानगाव संघाचे संघ मालक यंग डॅशिंग हँडसम शैलेशजी पागोडे साहेबांचा संघ महेंद्र शेठ वाडवे साहेब असतील त्याचबरोबर सुशांतजी पडवे साहेब असतील यांच्या मालकीचा संघ पाहायला मिळाला आणि संकेत अर्बन आज आयकॉन म्हणून तो पाहायला मिळाला. तो संघ आपल्याला टॉप 6 मध्ये पहिला संघ ठरला तो म्हणजे सुदीक्षा मोटर्स मानगाव. त्याच्यानंतर मग दुसरा संघ आपल्याला पाहायला मिळाला तो म्हणजे तनिष्का 11 बामनोली हा संघ आपल्याला टॉप 6 मध्ये इथे प्रवेश करताना पाहायला मिळाला. संघाचे संघ मालक सन्माननीय अनिलजी पवार साहेब आणि त्याचबरोबर मंदारजी पवार साहेब आणि आजचा आयकॉन द प्रिन्स ऑफ बामनोली निलेश पवार आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला क्वालिफाय होताना. आणि त्याचबरोबर आजच्या दिवसामधील तिसरा संघ तो आपल्याला क्वालिफाय होताना पाहायला मिळाला तो म्हणजे टीम गुंजन 11 राजवली हा संघ संघाचे संघ मालक पांडुरंग दादा अर्बन असतील मधुकर दादा अर्बन असतील शिवाजी दादा अर्बन असतील संपूर्ण अर्बन परिवार हा संघ क्वालिफाय होताना मिळाला. संघाचा संघ नायक सनी गुलगुले मिस्टर मानगाव मिस्टर परफेक्शन त्याची बॅट बॉल आणि ॲज अ कॅप्टन म्हणून तो सक्सेसफुल होताना पाहायला मिळाला. तो तिसरा संघ आपल्याला इथे क्वालिफाय होताना पाहायला मिळाला. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायचं आता पुढील 3 संघ माता मागच्या मॅच मध्ये असेल साले ग्रामपंचायतचा हा संघ आपल्याला पाहायला मिळाला. संघाचे संघ मालक असतील अमित शेठ डाकवळ साहेब संजय अप्पा सांगळे साहेब अनिल शेठ पवार साहेब आणि योगेश दादा बक्कम साहेब यांच्या मालकीचा संघ पाहायला मिळाला. संघाचे संघ नायक सुशील डाकवळ आपल्याला इथे पाहायला मिळाला क्वालिफाय होताना. 4 संघ आपल्याला पाहायला मिळाले. दिलं ना येस आणि 400 रुपयाचं कॅश प्राइज आहे म्हणजे अनिल शेठ पवार यांच्या मदतून मी विनंती करतो मृणाल बिंदुकडे आपण या आपल्याला 400 रुपयाचं कॅश प्राइज इथे असणार आहे. येस आणि आपण जाऊयात मॅचच्या दिशेने. मॅचला सुरुवात झाली आहे. एका साईडला टीम राहुल स्पोर्ट्स मानगाव संघाचा संघ नायक राहुल बक्कम वाम होतील. दुसऱ्या साईडला टीम चार्जेस 11 संघाचा संघ नायक वृषभ बोनकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. आघाडीला आलेली जोडी कुणाल पोटले आणि त्याचबरोबर राहुल बक्कम पाहतोय. षटक क्रमांक पहिलं वृषभ बोनकर सज्ज होईल. पहिला बॉल हा वेळेला हा ट्रॅकर बॉल होता पाठीमागच्या दिशेने खेळून काढलाय. 2 खेळाडूंमध्ये रेस लागली आहे. भाग मुलका भाग सारखी ही रेस अखेरकार तिथे तो बॉल अडवला गेला. तिसराचा प्रयत्न इथे राहिलाय वेगानं झालाय आणि तिसरी ही धाव आपल्याला कंप्लीट होताना पाहायला मिळाली. पहिला बॉल वाईट स्वरूपाचा होता. त्याच्यानंतरला आपल्याला 3 धावा हा बॉल वरती येताना पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या दबाकर जाऊन पोहोचली ती म्हणजे 4 या आकड्यावरती आलं नाही का भाई. टीम कॅप्टन वर्सेस टीम कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये बॅटल आता आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल स्विच हिट करायचं होतं. मागच्या इनिंग मध्ये स्विच हिटने बरंच यश राहुल बक्कम यांना दिलं होतं परंतु या वेळेला यश हाती आले नाहीये. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये मानगाव तालुक्यामधील बाहुबली म्हणून या नावाने संबोधलं जातं.
तोच खेळाडू राहुल दिलीप बक्कम मैदानाच्या आतमध्ये. लोवर फुल टॉस या वेळेला दांडी 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 गुल क्लीन बोर्ड OUT. पद्धतीने महत्वाचा फलंदाज मैदानाच्या बाहेर जाताना बॉल मिळाला. अगदी पहिल्याच काही बॉल मध्ये त्याला इथे आपण मैदानाच्या बाहेर जाताना बॉल मिळाला. गोल्डन डकचा शिकार ठरला. न्यू मॅटर तुषार बक्कम कुशिणी गावचा आणखीन एक हिरा. आल्या आल्या पहिल्याच बॉल वरती लॉफ करत होतो. मिस टाइम. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. 1 ब्रिंग्स 2 लगातारच्या दुसऱ्या बॉल वरती दुसरी मोठी सफलता. बॅक टू दी गॅप. थँक्यू. एक चांगली सुरुवात म्हणता येईल ती म्हणजे टीम गोलंदाजी करत असताना चॅलेंजर्स 11 या संघाची वृषभ बोनकर आज कॅप्टन म्हणून तो या टीम मध्ये खेळतोय आणि अगदी आता चांगल्या दर्जाची कामगिरी करतोय. षटकातील पुढचा बॉल हॅट्रिक वरती असेल हा गोलंदाज ऑन हॅट्रिक. व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला त्यांना बॉल मिळतोय. हॅट्रिक अजूनही इथे कंटिन्यू असेल. व्हाईट बॉलला संघाची धावसंख्या दबोकरते मिळते बुचली ती म्हणजे आता 5 या आकड्यावरती. मार्टिनेरी पॉवर षटक एक लॉंग ऑफ लाईन त्याचबरोबर डिपेंड फिरले खेळाडू आपण मैदानाच्या 38 सर्कलच्या बाहेर पाहतोय. याही वेळेला आक्रमण केलं लॉफ्टेड शॉट. हॅट्रिकचा बॉल त्याला पाठवलं मैदानाच्या बाहेर. मॅसिव्ह हिट षटकार. साली ग्रुप ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच सन्मान्य किसनजी डाकोळे साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती करूयात आपण व्यासपीठावरती उपस्थित आहेत त्यांचा आपण ब्रेक मध्ये येतोचित असं मान सन्मान आपण करूयात. आपण इथे या स्पर्धेचा आनंद घ्या. परंतु काय घडलं मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक हाताळत असताना 2 महत्वाच्या विकेट वृषभने आपल्या नावावरती केल्या आणि टीमच्या धावसंख्या थांबवली ती म्हणजे 11 या आकड्यावरती. 11 रन ऑन स्कोर कार्ड. टीमची धावसंख्या दबोकरती पाहायला मिळते 11-2. सध्याची परिस्थिती बॅटिंग करत असताना टीम राहुल स्पोर्ट्स मानगाव या संघाची आपण पाहतोय. अजूनही 18 बॉलचा खेळ बाकी आहे. 18 बॉल मध्ये आता कोणत्या गोलंदाजाला इथे प्राचारण करण्यात येईल तेही आपल्याला इथे पाहायचं आहे. महत्वाची ही स्पर्धा आपण पाहतोय. 6 ग्रामपंचायत प्रीमियर लीग 20 गावचा संपर्क या ग्रामपंचायतीशी आपल्याला जोडताना पाहायला मिळाला आणि अगदी 20 गावचे खेळाडू त्याचबरोबर 12 संघ मालक या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. तब्बल 200च्या वर असणारे हे सर्व खेळाडू आता एकमेकांच्या विरुद्धमध्ये एकमेकांच्या सोबत खेळताना आपल्याला या लीग मध्ये पाहायला मिळतात. ही लीगची खासियत राहिली आहे 6GPL 2024 पर्व पहिले फायनलचा दिवस आपण अनुभवतोय. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती न्यू बॉलर आपण पाहायला मिळेल तो म्हणजे गोलंदाजी मार्गवर सज्ज होईल.
प्रणित आपल्याला हा गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना माळ मिळेल. पहिला बॉल तो हाताळेल. पहिला बॉल वा डेलिकेट टच बॉल बाहेर मिळालं. एक स्लाइस कट बाहेर मिळाली. बॉल थर्ड मॅनच्या दिशेने सीमारेषेच्या पार 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 चौका. आपल्याला बॉडी बॅलन्स इतकं स्टेबल पाहायला मिळालं नाही आणि त्या कारणाचा हा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पण पाहतो आहे. टीमची धावसंख्या वरती जाऊन पोहोचली ती म्हणजे 15 या आकड्यावरती 15 रन ऑन स्कोर कार्ड. षटक क्रमांक दुसरं हे प्रगती पदावरती आहे. पुढचा बॉल राईट मोड द विकेटने. याही वेळीला तासमधील स्ट्रोक घ्यायचा होता. पंचांचं बोट आकाशाकडे. बॅटची हलकी एज आणि त्याच्यानंतर पंचांचं बोट OUT बॅटर आउट. विवेक जाधव सर असतील, योगेश भूमकर असतील, समीरजी सकपाळ असतील, नंदू कांबळे असतील, सतीश ढेपे असतील आणि तुषार जाधव असतील यांच्या मालकीचा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आणि अद्यापपर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आहे. समोर राहुल स्पोर्ट्स मानगाव, दिलजी बक्कम साहेब असतील, माही जाधव असतील आणि दादू कदम असतील यांच्या मालकीचा संघ बॅटिंग करताना पाहायला मिळतोय आणि अद्यापपर्यंत अडचणीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या थांबली ती म्हणजे 15 या आकड्यावरती. 15ला 3 सध्याची परिस्थिती. न्यू बॅटर इन ॲट नंबर 5व्या क्रमांकावरती बामनोली गावाला बिलॉंग करणारा समीर पवार मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल फेस करत असताना अगदी वेगावरती सॉरून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. समीर पवारची ओळख म्हणजे फिन शीटर म्हणून टीम बामनोली संघाचा सातत्याने वापर करताना पाहायला मिळतात. आज राहुल स्पोर्ट्स मानगाव संघासाठी फिन शीटर पाहायला मिळेल का तेही पाहायचंय. पहिला डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. षटकातील पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता. त्याही वेळेला मैदानाच्या आतमध्ये काय घडलं तर एकही धाव याही वेळ मिळत नाहीये. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी राहिली आहे प्रणितांची आणि अद्यापपर्यंत पहा फक्त आणि फक्त 4 धावा घ्यायचे गेल्यात आणि 1 विकेट त्यांच्या माध्यमातून आपल्या अकाउंट मध्ये ऍड करताना मा मिळाली. संघाची धावसंख्या 15 वरती थांबली आहे. एक शेवटचा बॉल षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहतोय. नॉकआउट पद्धतीच्या मॅचेस आपण पाहतोय. दुपारच्या सत्रामध्ये आपण पदार्पण केलंय 6GPL. काही वेळेला एक आगळा वेगळा स्ट्रोक घ्यायचा होता. बॉल बराच काळ हवेमध्ये तिथे सुद्धा टिपलाय जेल आणखीन संपलाय जेल आणि तुषार जाधव यांचं पवेलियन मध्ये
काय जिथे लगावलं गेलं ते आमच्यापर्यंत जमत आपण इथे या आणि आपलं कॅश प्राइज आहे ते थोडे तिथून घेऊन जा. टीमची धावसंख्या थांबली होती म्हणजे 15 या आकड्यावरती 15 रन ऑन स्कोर गार्ड. 15-4 सध्याची परिस्थिती टीम राहुल स्पोर्ट्स मानगाव संघाची. अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 12 बॉलचा खेळ फेस करण्यासाठी 2 बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एक केतन शिंदे असेल त्याच्या बॅट मध्ये एक षटकार लगावलेला तो स्ट्रायकिंग वरती आणि न्यू बॅटर इन ॲट नंबर 6 6व्या क्रमांकावरती बॅटिंग साठी हा फलंदाज आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 तळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती 6 GPL मध्ये सर्वाधिक महागडा खेळाडू 20,000 पॉइंटला ज्याने आपल्या संघामध्ये समावेश केला लहानी सुरव गावाला बिलॉंग करणारा गणेश लहाने बाउंड ट्रॅक वरती सज्ज होईल. अष्टपैलू खेळाडू बामणेले वेंकडून आपल्याला गोलंदाजी करताना बामणेचे पहिला बॉल त्याचा जो स्ट्रॉक बॉल आहे ना तो आपल्याला हातात जाणं पाहायला मिळाला परंतु लाईन आणि लेंथ वरती कंट्रोल नव्हतं. व्हाईट बॉलचा इशारा अंबावणे सर्वांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. व्हाईट बॉलला संघाच्या अकाउंट मध्ये आपल्याला टीमची धावसंख्या पाहायला मिळते म्हणजे 16 आकड्यावरती 16 रन. एक सन्मानजनक स्कोर इथे उभा करावा लागेल टीम राहुल स्पोर्ट्स मानगाव या संघाला. कोरटप्पाचा बॉल याही वेळेला मिड विकेटच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होताना बामणेला एक धाव घेतली. दुहेरीचा प्रयत्न वेगानं राहिलाय. थ्रो मध्ये तितकीशी ताकद नव्हती आणि त्या कारणाने 2 धावा अगदी सहजरित्या आपल्याला येताना बाळ मिळाला. एकेरी दुहेरी धाव आपल्याला पुढे जाताना बाळ मिळते. विकेट गेली आहे. पार्टनरशिप तुम्हाला इथे क्रिएट करावी लागणार आहे. अजूनही 11 बॉलचा खेळ बाकी आहे. नेक्स्ट बॉल हा वेळेला आडवा बॅट नॉट मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. शैलेश शिंदेच्या हातामध्ये टीपला झेल संपलाय. आणखीन एका बॅटरचा खेळ. बॅटर याही वेळेला होतोय फेल. धक्का क्रमांक 5वा बाहेर. या पद्धतीने टीम मुंबई इंडियन्स मध्ये टीम डेव्हिड आहे ना अगदी मोठे हात आहेत त्याचे. बॉल त्याच्या हातामधून निसटू शकत नाही. त्या पद्धतीने टीम चॅलेंजर्स 11 संघाचा शैलेश शिंदे अगदी त्याच्या हातामध्ये बॉल गेला ना तर कॅच शक्यतो ड्रॉप होत नाहीये. न्यू बॅटर पाहायला मिळेल सुरव गावाला बिलॉंग करणारा माही जाधव. याही खेळाडूने अगदी मागचे काही हंगाम गाजवले परंतु आता संघ संकटामध्ये आहे. पहिल्या बॉल वरती अगदी पायावरती हिट करायचं होतं. डायरेक्ट हिटचा सुद्धा प्रयत्न राहिलाय. त्याही पलीकडे लेग बाईच्या सोबत आपल्याला एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या धापकावती आपल्याला पाहायला मिळते जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 19 या आकड्यावरती. 3 बॉलचा खेळ अद्यापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. 19 धावा धापकावरती आपल्याला पाहायला मिळेल. षटकातील हा पुढचा बॉल असणार आहे. गणेश लहाने याही खेळाडूने अगदी चांगली कामगिरी केली आहे. शिवाजी बाबा मोठ्या लीग मध्ये ज्या वेळेला तुम्हाला अगदी सर्वाधिक बोरीमध्ये तुम्हाला विकत घेतला जातो तेव्हा कुठेतरी तो प्रेशर असतो परंतु प्रेशरला हँडल करत गणेशने चांगली कामगिरी केली आहे. हाफ ट्रॅकर यावेळेला समोरच्या दिशेने खेळला फटका खेळाडू आहे तिथे सुद्धा कॅच कंप्लीट केली गेली आहे. आणखीन एक धक्का क्रमांक 6वा मैदानाच्या बाहेर. आणखीन एक विकेट आपल्याला मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल. न्यू बॅटर आलाय. खोलवर टप्प्याचा बॉल आडव्या बॅटने केलेला फटका. स्कोर रेग्युलेशनचा बॉल ट्रॅव्हल झाला. एक धाव घेतली
चुकीच्या एंड वरती आपल्याला थ्रो पाहायला मिळाला आणि त्या कारणाने दोन्ही बॅटरना अगदी चतुराई दाखवली. 2 धावा अगदी सहजरित्या ते कंप्लीट करता पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या पकडते पोहोचली आहे ती म्हणजे 21 या आकड्यावरती. 0.1 ऑन अ स्कोर कार्ड विथ लॉस ऑफ 6 विकेट. अजूनही 6 बॉलचा पुढचा खेळ बाकी असं म्हणजे पुढचा एक षटक बाकी आहे. हाफ ट्रॅकर लेग कटरचा वापर जो गणेश लानेचा स्टॉक बॉल आहे ना तो त्याने ते वापरला गेला आणि डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये त्याला मिळाला. षटक क्रमांक 30 हे संपूर्ण झालं. एंड ऑफ द थर्ड ओव्हर टीमची धावसंख्या धुळकर थांबली आहे ती म्हणजे 21 या आकड्यावरती. अजूनही 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 6 बॉल मध्ये उर्वरित 2 जर मोठे फटके आले ना तर कुठेतरी एक सन्मानजनक हेल्दी स्कोर इथून पुढेही उभारू शकतो आणि तो 2 स्ट्रोक खेळण्यासाठी माही जाधव अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. घेऊयात एक छोटासा टीजर ब्रेक आणि पुन्हा एकदा आपण येऊयात या मॅचच्या दिशेने. चांगली गोलंदाजी अद्यापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ह्या गोलंदाजावरून एकाच आपल्याला आपलं की अगदी 20 वर्षापर्यंत त्याची जर पाहायला गेलात ना तर टेनिस बॉलने तो क्रिकेट खेळत होता. लेदर बॉल काय असतं ना ते माहिती नव्हतं आणि अगदी 22व्या वर्षी IPL मध्ये पदार्पण केलं. नाव आहे उमेश यादव. त्या गोलंदाजाने आपल्याला माहिती आहे भारताचा अगदी सफलही ठरला होता. 2 वर्षामध्ये काय जादू झाली आणि अगदी तो इंटरनॅशनल क्रिकेटही आपल्याला खेळताना पाहायला मिळाला. अशाच पद्धतीची जादू काहीतरी आपल्याला टीम चॅलेंजर्स 11 या संघाची पाहायला मिळते. अगदी चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 4थ्या क्रमांकावरती गोलंदाजीसाठी मार्क करत आपल्याला हा गोलंदाज आपण पाहतोय मयूर बाउंड ट्रॅक वरती सज्ज होईल. याही वेळेला बराचसा बाहेर शरीरयष्टीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि त्याच दरम्यान बॅक टू बॅकचा हा दुसरा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलला संघाच्या धावसंख्या पुढे नेलं जाऊन पोहोचलं म्हणजे 23 आकड्यावरती. 23 अजूनही पूर्ण हे षटक बाकी आहे. 6 बॉल सगळे बाकी आहे. इथून आता कशा पद्धतीने बॅटिंग करतील माही जाधव मैदानाच्या आतमध्ये अजूनही आहे. चांगला टप्पावरती परंतु त्याच्यानंतरही वाईट बॉलचा इशारा आपल्याला त्याला मार मिळतोय. सातत्याने बराचसा दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि त्या नादामध्ये आपल्याला 3 वाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये त्यांना मार मिळाले. संघाच्या धावसंख्येला आणखी एक सोबतमध्ये जाऊन पोहोचवलं ते म्हणजे आता 24 आकड्यावरती. 24 कालच्या संपूर्ण दिवसभरापासून आमच्या समवेत ऑफिशियल गुणलेखक आमच्या समोर जोडले गेले. कलमजी गावाला बिलंगाना तेजस्वी वाढवल अगदी चांगल्या पद्धतीने गुणलेखनाचं काम आमच्या समवेत ते कालच्या संपूर्ण दिवसभरापासून करतात. याही वेळेला वेगानं बॉल इथे हाताळला गेला. टप्पा पडला गुडलेन स्पॉट वरती आणि त्याच्यानंतर मग आदित्य मुसळी घेतली. त्या कारणाने आपल्याला हा बॉल चांगल्या दर्जाचा चांगल्या क्वालिटीचा बॉल पाहायला मिळाला. कॉमेंट्री बॉक्स एंड करून गोलंदाजी करत असताना गोलंदाज मयूर अद्यापर्यंत चांगली टप्प्यावरती हा बॉल पाहायला मिळाला. हाफ ट्रॅकर या वेळेला माईचा स्ट्रोक मी स्टंप पाहायला मिळाला. खेळाडू येतोय टीपला जाईल संपला माईचा खेळ. धक्का क्रमांक 7 मैदानाच्या बाहेर. पुन्हा एकदा मॅच न्यू बॅटर दादू कदम कोयना वसाहतला बिलॉंग करणारा हा बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा बॉल नेण्यासाठी सज्ज होईल. हा ट्रॅकर एवढा चांगला कट पाहायला मिळाला.
बॉल बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने दणदण करत सीमारेषेच्या पार दादूचा पहिला वार. 4-4-4. चौकाराला तब्बल 9व्या क्रमांकावरती दादू कदम आपल्या बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळाले. संघाच्या धावसंख्येला जाऊन पोहोचले होते म्हणजे 28 आकड्यावरती 28 ऑन स्कोर कार्ड विथ लॉस ऑफ 7 विकेट. षटक क्रमांक 4 प्रगतीवरती आहे. अद्यापर्यंत 3 बॉलचा खेळ संपू शकला. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. दादू चांगला आपल्याला स्कोअर कट पाहायला मिळाला आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर गेला. षटकातील पुढचा बॉल. 28 धावा अद्यापर्यंत अजूनही 3 बॉल सगळे बाकी आहे. खोलवर टप्पाचा याही वेळेला पुढे आले. बॉलला देखील पुढे पाठवायचं होतं. डीप मिड कडून आपला खेळाडू येताना पाहायला मिळाला. एकदा होती दुहेरीचा प्रयत्न वेगानं चूक घडली आहे. चुकीला माफी नाही आहे. दादू कदम यांची विकेट. क्रमांक तो 8वा होता. आता 10व्या क्रमांकावरती न्यू बॅटर पण मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळाला. आर्यन पडवळ कळमजी गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू. हा ट्रॅकर पाठीमागच्या दिशेने बॉल. आर्यनचा दमदार हॉट शॉट ऑफ द डे 6. बॉलचा खेळ बाकी आहे. यस बॉलची पूर्तता मैदानामध्ये करा. 10व्या क्रमांकावरती आर्यनला पाठवलंय. आपल्या सर्वांना माहिती आहे या वर्षीच्या हंगामामध्ये इमर्जिंग प्लेअर म्हणून आर्यनची सातत्याने चर्चा होताना पाहायला मिळते आणि त्याला 10व्या क्रमांकावरती पाठवणं हे कितपत योग्य तेही आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. ते म्हणजे टीम राहुल स्पोर्ट्स मानगाव मॅनेजमेंट कडून पहिल्या बॉलवरती त्यांनी षटकार लगावला. संघाच्या धावसंख्येला जाऊन पोहोचवलं ते म्हणजे 35 आकड्यावरती 35 ऑन अ स्कोर कार्ड. एक सन्मानजनक स्कोर आतापर्यंत उभं राहिलाय. अजूनही शेवटचा बॉलचा खेळ बाकी आहे. या पहिल्या पूर्वार्धाच्या खेळामधील पहिला इनिंगचा खेळ पाहतोय. पहिला डावाचा खेळ आणि शेवटचा बॉल. 35 आकड्यावरती टीमची धावसंख्या पाहायला मिळते. 8 विकेट मैदानाच्या बाहेर गेलेत. 10व्या क्रमांकावरती आला. पहिल्याच बॉलवरती षटकार आला. षटकार दिला. शेवटचा बॉल फुल टॉस बॉल होता. त्याही वेळेला 8व्या बॅटने इथे आक्रमण केलंय. याही वेळेला बॅकिंग एरियामध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. 2 खेळाडू येतात. 2 धावा अगदी सहजरित्या कंप्लीट झाला. तिसरा जाईल प्रयत्न एंड वरती फेकी गेली आहे. पोन्सांचा बोट आकाशाकडे. 9वा विकेट सपताना आपल्याला होता महामेला. 2 धावांनी टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. ती म्हणजे आता 37 आकड्यावरती पाठलाग करावा लागणार आहे. तो म्हणजे 38 धावसंख्येचा येणाऱ्या पुढच्या उत्तराच्या खेळामध्ये टीम बॅटिंग करत असताना चॅलेंज दिलं या संघाला. ह्या 38 धावांचा पाठलाग ऐकण्यासाठी पाहण्यासाठी आपण कॉम्बॉक्स मध्ये करणार आहोत परिवर्तन. इथे आमच्या समोर आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये आपल्याला त्यांचा गोड आवाज ऐकायला पाहायला मिळतोय. लोणेरे गावाला बिलॉंग करणारा ऋषी टेंबे यांना आपण इन्व्हाइट करूयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणि मी घेतो एक छोटासा थँक्यू.
जर का पाहिलं ना तर पहिल्या डावासाठी दोन बॅटर मैदानात पाहिलं तर रवाना झाले त्यांनी मयूर आता स्ट्रायकिंग एंड कडे आलेत. पहिला बॉल फेस करतील पहिल्या डावातला. या पहिल्या डावातील पहिला बॉल गॅप मधून खेळ काढण्याचा प्रयत्न तिकडे क्षेत्ररक्षक आले आणि तद्वर फेकी करतील ना. तद्वर मैदानात एकदा होताना पाहा मिळते. पहिल्या बॉल वरती खातं ओपन झालंय. पहिल्या बॉल वरती एकदा आली आहे. पहा मैदानात कुठेतरी पाहिलं ना आता पहिल्या बॉल पासून जर का बॅट्समनला रोखून ठेवण्याचं काम केलंय. पहा या ग्राउंडचा विचार केलात ना तर या ग्राउंड वरती पहिल्या 2 मॅचचा विचार केलात तर धावा बनल्या नव्हत्या आणि या मागच्या काही 2-3 मॅचचा विचार केलात ना तर खूप साऱ्या धावांचा लयलूट इथे पाहायला मिळेल. आता स्ट्रायकिंग कडे डावखोरे हाताचा बॅट्समन आलाय. पहिला बॉल फेस करेल. यावेळेला लोवर फुल टच चेंडू पाहिलं ना तर अक्षरशः खोलात लोवर फुल टच चेंडू होता. जोरात बॅट फिरवली. तदनंतर पाहिलं तर बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. त्याच कारणाने निर्धाव चेंडू आलाय. अद्यापर्यंत 2 चेंडू फेकलेत. पहा आजच्या दिवसात पाहिलं तर आमचे ऑफिशियल अंपायर सुद्धा चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला अकोट टप्प्याचा चेंडू. यावेळेला कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न परंतु तिकडे क्षेत्ररक्षक आले आणि फलंदाज क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतो. इकडे आली आहे विकेट. प्रथम पाठवलं होतं परंतु जर का पाहिलं ना तर डावखोऱ्या हाताच्या फलंदाजाने साथ दिली नाहीये. पहा जर का कव्हर्स मधून खेळून काढण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॅट आणि बॉलचा तितकासा संपर्क झाला नाही. त्याच कारणाने पाहिलं ना तर क्षेत्ररक्षकाने कुठल्याही प्रकारची चूक केली नाही आणि तिकडे पाहिलं ना तर एक चांगला झेल टिपताना पाहायला मिळाले. नवीन बॅटर मैदानात दाखल झालेत. पवन मैदानात आले. पहा मयूर मैदानाच्या बाहेर गेले. पहिला बॉल निर्धाव केला त्यानंतर लगेचच त्यांना मैदानाच्या बाहेर पाठवले. आता कुठेतरी सचिन यांची अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते पहिल्या 3 चेंडूंमध्ये. याही वेळेला पहा चेंडू पडल्यानंतर उसळी येणारच नव्हता. क्रिकेटच्या भाषेतील सबमरीन डिलिव्हरी मैदानात पाहायला मिळाली. अक्षरशः वेगात एक्सप्रेस डिलिव्हरी. 4ही चेंडू वेगात टाकलेत आणि व्हेरिएशन सुद्धा चेंडूवरती पाहायला मिळतात. पहा कुठेतरी 4 चेंडूंमध्ये विचार केलात ना तर फलंदाजांना रोखून ठेवलंय. धावफलकाचा विचार केलात ना तर एकदा धावफलकावरती पाहायला मिळते. आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत. यावेळेला बॅटचा स्विंग चांगला आहे आणि बॉल जर का पाहिलत ना तर मैदानाच्या बाहेर पाठवलंय. आजच्या दिवसातील खूप दूरवरचा षटकार ठोकलाय. नाव आहे नरेश. गणेशचा बॅटचा स्विंग चांगला होता. ज्या वेगात बॉल टाकला ना त्या वेगात बॅट आणि बॉलचा संपर्क सुद्धा चांगला झाला. बॅट स्विंग झाली आणि पाहिलत ना तर बॉल खूप दूरवरचा आजच्या दिवसातील मी पाहिलेला खूप दूरवरचा आजचा षटकार होता. पाहिलं तर गणेशच्या बॅट मधून चांगला गोलंदाजीसाठी आले होते तेव्हा सुद्धा चांगली कामगिरी केली आणि फलंदाजीसाठी आले आणि खूप दूरवरचा षटकार त्यांच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळालाय. आता हल्ले चढवले जातात. आता गणेश मैदानात आलेत आणि आक्रमक झाले. अद्यापर्यंत 5 चेंडूंचा खेळ झालाय आणि 7 धावफलकावरती पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू असणार आहे T1च्या षटकातील. पहा गोलंदाजीसाठी सचिन आले. सचिनने सुद्धा चांगली कामगिरी केली आहे परंतु विचार केलात ना तर षटकार सुद्धा आलाय. याही वेळेला अकोट टप्प्याचा चेंडू. याही वेळेला फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि खूप चांगला झेल टिपलाय. काय झेल टिपलाय. अक्षरशः डोळ्यांची पाडणं फिरणारा झेल मैदानात. फलंदाज क्रमांक 2 बॅक टू द पॅव्हिलियन. ओके समजलं ना. बोला आता पहिली मॅच लागेल गुंजन इलेव्हन आणि
पहा याच्यानंतर होणारी मॅच A1 गुंजन आणि त्यांच्या विरोधात B2 मधली जर का विचार केलात ना तर कुलस्वामिनी वारक दोन्ही संघाच्या संघनायकाने टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. त्याच्यानंतरची सेकंड मॅच पाहिली तर B1 मध्ये सुदीक्षा मोटर्स आणि त्यांच्या विरोधात C2 मधले ओमसाई साले. त्याच्यानंतर तिसरी मॅच C1 तनिष्का 11 आणि ही मॅच जी आता चालू आहे ना त्यांच्यातली जिंकेल ती A2 तनिष्का 11 या संघासमोर केलेल. पहा गुंजन 11 आणि कुलस्वामिनी वारक संघाच्या दोन्ही संघ नायकांनी टॉस साठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. पहा पहिल्या षटकाचा विचार केलात ना तर पहिल्या षटकात तब्बल 7 धावा पाहायला मिळतात. पहा जिकडे 38 धावा रोखायचे आहेत तिकडे पहिल्या षटकात 7 धावा आल्यात. म्हणजे काय षटकार जरूर आला परंतु गोलंदाजी सुद्धा चांगली केली आहे. पहा ही मॅच रंगतदार होणार आहे कारण की पहिल्या षटकात 7 धावा आल्या. जिकडे 38 ची गरज आहे ना तिकडे पहिल्या षटकात 7 धावा आल्यानंतर आता कुठेतरी दुसऱ्या षटकासाठी नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी आले. पहा आता या षटकात रोखून ठेवावं लागेल कारण की फलंदाज पाहिलेत तर अजूनही जर का विचार केलात ना तर गणेशला मैदानाच्या बाहेर पाठवलंय. ज्या फलंदाजांनी या मॅच मधील खूप दूरवरचा षटकार ठोकला होता ना त्या फलंदाजाला लगेचच मैदानाच्या बाहेर पाठवण्याचं काम केलंय. पुन्हा एकदा पाहिलंत ना तर आता नवीन गोलंदाज गोलंदाजीकडे आलेत. संयोग गोलंदाजीसाठी आलेत. वैयक्तिक पहिलं षटक आता येतील संघाचं दुसरं षटक आता येतील. अकुट टप्प्याचा चेंडू फिरून केलाय सफल झाले आणि बॉलला मैदानाच्या बाहेर खूप दूरवरचा याही वेळेला आलाय षटकार. आले आणि त्यांच्या माध्यमातून काय फटका पाहायला मिळाला. अक्षरशः फाईन लेगच्या डोक्यावरून मस्तक पे दस्तक देणारा षटकार पाहायला मिळालाय. 360 मध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळतोय मयूर. पाहिलं ना तर अचूक टप्प्याची गोलंदाजी पहिल्या षटकात झाली. एक षटकार जरूर आला 7 धावा खर्च केल्या गेल्या. दुसऱ्या षटकातल्या पहिल्या चेंडूवरती षटकार केलाय. 38 चा पाठलाग करायचा आहे या सामन्यामध्ये. मयूर जोपर्यंत खेळपट्टीवरती असतील तोपर्यंत धावा बनल्या जातील कारण की विचार केलात ना तर यावेळेला षटकार आलाय. मयूर आता कुठेतरी पाहिलत ना तर जागा बनवली स्वतः सफल झाले आणि पाहिलत ना तर बॉलला मैदानाच्या बाहेरच पाठवलंय. पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. पुन्हा एकदा गोलंदाजी यांकडे संयोग पुन्हा एकदा तयार असतील. संयोगला सुद्धा आता अचूक टप्प्याची गोलंदाजी करावी लागणार आहे. आपल्या संघाला कुठेतरी कमबॅक करून द्यावा लागणार आहे. यावेळेला पहा काय कट केलं. अक्षरशः पाहिलं ना तर गल्लीमध्ये तिकडे क्षेत्ररक्षक येतील तडमारवर तद्वर मात्र मैदानात पाहिलं ना तर एक धाव सुखरूपरित्या पूर्ण करताना पाहायला मिळतात. एकाच धावेवरती समाधानी असतील फलंदाज मयूर आणि स्ट्रायकिंगचा जर का विचार केलात ना तर नवीन बॅटर ऋषभ आता स्ट्रायकिंगकडे आलेत. अद्यापपर्यंत पाहिलं तर 14 धावा धावफलकावरती लागलाय. 2 चेंडूंचा खेळ झालाय. सहयोग सुद्धा आता पाहिलं ना तर पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर दुसरा बॉल त्यांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळाला. फटका सुद्धा चांगला होता. तिकडे क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला. त्याची फेकी झाली ना तद्वर एकदा मैदानात पाहायला मिळाली आहे. पहा पुन्हा एकदा तिसरा चेंडू स्ट्रायकिंगकडे आता ऋषभ असतील. ऋषभ आले आणि ऋषभ यांना पाहिलं ना तर बॅट फिरवली आहे परंतु अंपायरने आम्हाला कळलंय की ऑफस्टिकच्या बराचसा बाहेरचा हा चेंडू त्याच कारणाने वाईट चेंडू धरला जाईल आणि एक धावेने या सिंगलने धावफलकाचा विचार केलात ना तर 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अद्यापपर्यंत 2 चेंडूंचा खेळ झालाय. जिकडे पाहिलेत ना तर एक षटकार आलाय. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे. यावेळेला हलक्या हाताने अक्षरशः सेन्सिबल क्रिकेट तिकडे दाखवले. एकदा पूर्ण केली गेली आहे. दुसऱ्या डावीचा प्रयत्नच केला गेला नाहीये कारण की कुठेतरी माहिती आहे 38 धावांचा पाठलाग करायचा आहे. दुसरं षटक मार्गस्थ असताना 3 चेंडू झाले आणि 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात परंतु धावा बनवाव्या लागतील कारण की कुठेतरी पाहिलं ना तर क्रिकेट हा खेळ असा आहे कुठल्याही क्षणाला कुठल्याही संघाकडे जाऊ शकतो कारण की विचार केलात ना तर येणारा प्रत्येक बॉल
यावेळेला पाहिलं तर काय फटका केलाय, फ्लिक केलं, तिकडे क्षेत्ररक्षक आले, क्षेत्ररक्षण सुद्धा चांगले झाले, फेकी सुद्धा चांगली झाली आहे आणि त्याच कारणाने मैदानात एकदा आली आहे. पहा ही मॅच रंगतदार होताना पहा मी ते पाहिलं ना. तर प्रत्येक बॉल हा गोलंदाजाला निर्धाव टाकायचा आहे, प्रत्येक बॉल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर, एक सिंगल एक डबल कुठेतरी मैदानात पाहिलं ना. तर दोघांनाही स्वतःला सिद्ध करण्यासाठी मैदानात दाखल झाले. त्यांनी एकाच्या हातात बॅट आहे, एकाच्या हातात बॉल आहे. यावेळेला पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पडला आणि विचार केलात ना तर व्हेरिएशन या चेंडूवरती पाहायला मिळाले. चेंडू पडल्यानंतर वळण घेणार राहिला आणि थेट यष्टीरक्षकाचा वेध घेणार राहिलाय. पहा या सामन्याचा विचार केलात ना, आज सकाळच्या सत्रापासून विचार केलात ना, जेवढे लो स्कोअरचे सामने झालेत ना ते सामने रंगतदार झालेत. याही वेळेला पाहिलं तर चेंडू खोलात टाकला, बॅट आणि बॉलचा संपर्कच झाला नाहीये, त्याच कारणाने बॉल यष्टीरक्षकाचा वेध घेणार राहिलाय. पहा ऋषभ मैदानात आले आहेत, परंतु त्यांच्या माध्यमातून याच्यानंतर होणारा सामना गुंजन 11 विरुद्ध कुलस्वामी वारक. दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस साठी यायचंय, शेवटचा कॉल असेल. पहा याही षटकात एक षटकार आला, परंतु बॅट्समन पाहिलं ना तर कुठल्याही प्रकारचे आक्रमक पवित्रा दाखवत नाहीयेत, कारण की प्रत्येक षटकात एक षटकार येतोय, सिंगल येते, डबल येते, अतिरिक्त चेंडू येतात. कुठल्याही प्रकारची टीम मीटिंग नको आहे, अंपायर आम्हाला कळवतायत कुठल्याही प्रकारची टीम मीटिंग नको आहे. पहा प्रत्येक षटकात एक षटकार येतोय. जर का विचार केलात ना तर धावा बनल्या जात आहेत आणि अद्यापर्यंत 17 धावा फलकावरती पाहायला मिळतात, जिकडे 38 धावा करायच्या आहेत ना. पहा दोन्ही बॅटर मैदानात तग धरून उभे राहिले आहेत. या षटकाचा विचार केला तर या षटकात विकेट आली नाहीये, पहिल्या षटकात 2 विकेट आल्या, परंतु या षटकात पाहिलं ना तर एक षटकार जरूर आला, परंतु चांगली कामगिरी याही षटकात संयोगने केली आहे. आता दोन्ही गोलंदाज फ्रेश असतील, दोन्ही गोलंदाज नवीन असतील, वैयक्तिक पहिलं षटक आदळण्यासाठी येतील. टीमचे 2 षटक समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला तर 17 धावा. पहा क्रिकेट हा असा खेळ आहे की त्या खेळामध्ये कोणीही कधीही कुणावरही भारी पडू शकतो, कारण की फलंदाज असो गोलंदाज असो दोघंही पाहिलं ना तर इकडे आपलं कस दाखवण्यासाठी इकडे मैदानात उपस्थित राहतात. पहा गणेश आले मैदानात, गणेशच्या माध्यमातून षटकाराला, तदनंतर लगेचच गोलंदाजाने कमबॅक केलं. दोघंही पाहिलं ना तर एकामेकावरती वरचढ ठरलेत. पहा आता स्ट्रायकिंग एंडचा विचार केलात ना तर मयूर आता स्ट्रायकिंग एंडकडे असतील. गुंजन 11 टॉस विन. याच्यानंतर होणारा सामना आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांचा असेल. पहा या मॅचचा विचार केला तर 38 धावा करायचे जिंकण्यासाठी, परंतु पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा फलकावरती पहा मिळतात. मयूर स्ट्रायकिंग एंडकडे आलेत. यावेळेला पहा अक्षरशः वेगात बॅट फिरवली, परंतु बॉल पडला आणि कालूनच आलाय. पहा सबमरीन डिलिव्हरी मैदानात पहा मिळते. एक बॉल एक निर्धाव चेंडू मैदानात समीकरण बदलणार आहे. पहा कुठेतरी 38चा पाठलाग करत असताना 17 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. तिसरे षटक मार्गस्थ असताना पहिला बॉल निर्धाव आलाय. आर्यन सुद्धा प्रभावित करतायत. याही वेळेला पहा चेंडू पडल्यानंतर वळण घेणारा यष्टीरक्षकाचा वेध घेणारा राहिलाय. पहा याही वेळेला पाहिलं ना तर निर्धाव चेंडू मैदानात पाहायला मिळालाय, अक्षरशः प्रभावित केलंय. सकाळच्या सत्रापासून पाहिलं तर आर्यनने फलंदाजीसाठी सुद्धा या सामन्यामध्ये आले आणि मैदानात लगेचच षटकार लगावला. गोलंदाजीसाठी आले आणि लगेचच 2 निर्धाव चेंडू फेकलेत. यावेळेला बॅटची कडा यष्टीरक्षक चेंडू खाली पोहोचू शकले नाहीयेत, त्याच कारणाने मैदानात विचार केलात ना तर एकदा वाली आहे. पहा क्षेत्ररक्षण चांगले होतं, यष्टीरक्षक चेंडू पर्यंत पोहोचले नव्हते, बॅटची कडा लागली होती, परंतु विचार केलात ना तर आर्यनची सुद्धा चांगली कामगिरी पाहायला मिळते. आर्यन सुद्धा आता प्रभावित करतायत, कारण जिकडे 38 धावा रोखायचे आहेत ना तिकडे अशा प्रकारची गोलंदाजी मैदानात पाहायला मिळालीच पाहिजे, कारण की 18 धावा फलकावरती लागल्यात. पहा हा सामना होता कुठं आणि हा सामना आलाय कुठे. पहा विचार केलात ना तर मैदानात आता ऋषभ स्ट्रायकिंग कडे आलेत.
ऋषभ आले, ऋषभने पाहिलं परंतु ऋषभ काहीच करू शकले नाही. बॅटची कडा आणि यावेळेला यष्टीरक्षकाचा सहारा. फलंदाज क्रमांक 3 बॅक टू द पॅव्हिलियन. बनले एक इमर्जंट प्लेअर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं, कारण की सातत्याने चांगली कामगिरी फलंदाजी असो गोलंदाजी असो सातत्याने चांगली कामगिरी त्याची सुद्धा राहिली आहे. परंतु आता नवीन फलंदाज मैदानात पवन दाखल झाले आहेत. गोलंदाजी सुट्टी सुद्धा आले होते, परंतु आता जर का विचार केलात ना तर फलंदाजी करायची आहे. याही वेळेला चेंडू पडला, उचली घेणार राहिला. काय चेंडू मैदानात पाहायला मिळत आहेत. अक्षरशः एक्सप्रेस डिलिव्हरी मैदानात पाहायला मिळाली आहे. पहा वेग 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 आणि प्रचंड वेग पाहायला मिळतो मैदानात. आर्यन गोलंदाजीसाठी आलेत आणि वेग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतो. हा सामना पाहिलत ना तर रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आर्यन. यावेळेला पाहिलं तर याही वेळेला जर का विचार केलात ना तर चेंडू पडला काय, यष्टीरक्षकाचा वेध घेणारा राहिला काय. अचूक टप्प्याची गोलंदाजी आर्यनच्या माध्यमातून कमबॅक करून देणार राहिले हे षटक. फक्त आणि फक्त 6 चेंडूंमध्ये एकच धाव खर्च केली गेली आहे. धावफलकाचा विचार केलात ना तर 18 धावा धावफलकावरती लागल्या, जिकडे 38 धावा जिंकण्यासाठी करायचे होते ना तिकडे आर्यनने फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केली गेली आहे. फार आउटस्पोर्टच्या संघासाठी सातत्याने चांगली कामगिरी आधीच्या मॅच मध्ये सुद्धा त्याने केली होती, परंतु या मॅच मध्ये सुद्धा चांगली कामगिरी करतोय. पहा गोलंदाजीसाठी आला एकच धाव खर्च केली गेली, फलंदाजीसाठी आला 7 धावा त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. सहा चेंडू आणि 20 ची गरज असताना आता गोलंदाजी यांचा विचार केलात ना तर केतन गोलंदाजीसाठी आलेच. स्ट्रायकिंग कडे आता मयूर असतील. पहा मयूर अजूनही मैदानात दाखल आहेत. अद्यापपर्यंत एक षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. याच एंडने त्याने एक षटकार लगवला होता मागच्या बाजूला. खूप लांबवरचा षटकार ठोकला होता मयूरने, परंतु आता या षटकामध्ये तब्बल 3 षटकार 3 षटकार किंवा 2 षटकार 2 चौकार त्याने ठोकले ना तर कुठेतरी हा सामना त्यांच्या बाजूने झुकताना पाहायला मिळेल. पहा या 6 चेंडू हे 6 चेंडू निर्णायक असणार आहेत आणि 6 चेंडूंमधले पहिले 2 चेंडू निर्णायक राहणार आहेत या सामन्यामध्ये. पहा मयूर एका बाजूला, केतन यावेळेला सोडून दिलाय आणि अंपायर आमच्याकडे वळलाय. त्यांनी अंपायरने मला कळवलंय की हा ऑफस्टिकच्या बराचसा बाहेरचा चेंडू असेल, त्याच कारणाने पाहिलं तर अतिरिक्त या सिंगलने धावफलकाचा विचार केलात ना तर 19 धावा धावफलकावरती लागल्यात. समीकरण बदलतंय. पहिला बॉल 1-1 चेंडू 1-1 निर्धाव चेंडू मैदानात समीकरण बदलणार आहे. 1-1 धाव मैदानात समीकरण बदलणार आहे. पहा ही मॅच रंगतदार. यावेळेला पाहिलं तर अक्षरशः खोलात टाकलंय, अक्षरशः चकवलंय, प्रभावित केलंय फलंदाजाला. हे फलंदाजाला वाटलं सुद्धा नव्हतं इतका पुढे बॉल पडेल. पहा पाहिलं ना तर चफलवून खेळायचा प्रयत्न, परंतु पायांच्या अक्षरशः मधून चेंडू टाकलाय. पहा काय गोलंदाजी मैदानात पाहायला मिळते. या मॅच मध्ये विचार केलात ना तर जिकडे 38 धावा रोखायच्या होत्या ना तिकडे पहिल्या षटकापासूनच चांगली गोलंदाजी मैदानात पाहायला मिळते. यावेळेला पाहिलं तर मोठा फटका फसलाय, चेंडू खाली दोन्ही क्षेत्ररक्षक आले आणि कॅच ड्रॉप झाली आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मैदानात काय घडलंय. कॅच धरण्याच्या नादात जर का विचार केलात ना तर कॅचही सुटली आहे आणि 2 धावा मैदानात पाहायला मिळालेत. या 2 धावांनी धावफलकाचा विचार केला तर 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अजूनही जिंकण्यासाठी 4 चेंडूंमध्ये 17 करायचे आहेत. तर आमच्या ऑफिशियल स्कोरर सुद्धा पाहिलेत ना तर सकाळच्या सत्रापासून त्यांची सुद्धा कामगिरी चांगली राहिली आहे. तेजस वाडवल आमच्या सोबत इकडे पाहिलं तर चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतात. यावेळेला चपल होऊन खेळण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षकाची चुकी आणि बॉल बघता बघता गोलीच्या वेगाने मैदानाच्या बाहेर. या मॅच मधील हा खूप महत्वाचा चौकार.
जिकडे 38 धावा करायच्या. पहा आता जिंकण्यासाठी 3 चेंडू आणि 13ची गरज असणार आहे. पहा आता 3-13 हा दुसरा मॅचचा विचार केलात ना तर याच मैदानात सकाळच्या सत्रात दुसरा मॅच मध्ये 6 आणि 10ची गरज असताना एखादा वाईट चेंडू टाकलाय, यष्टीरक्षकांनी चुकी केली आणि बॉल मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळालाय. पहा इकडे केतन, यावेळेला पाहिलं तर मोठा फटका, तिकडे क्षेत्ररक्षक आले आणि खूप चांगला झेल. हा मोक्याच्या क्षणाला झेल टिपलाय. आता जावं लागेल मयूरला मैदानाच्या बाहेर. एक चौकार जरूर आला परंतु मयूर सुद्धा मैदानाच्या बाहेर गेलेत. ची गरज असणार आहे. पहा जिकडे आर्यन गोलंदाजीसाठी आले त्यांनी प्रभावित केलं. तदनंतर केतन आले, केतनने सुद्धा प्रभावित केलं. पहा एक चौकार मोक्याच्या क्षणाला आला होता परंतु मैदानात विकेट सुद्धा आली आहे मयूरची. 2-13ची गरज असताना यावेळेला पाहिलं ना तर अंपायर आमच्याकडे वळलाय. त्यांनी कळवलं की हा व्हाईट चेंडू असेल. ऑफस्टिकच्या बराचसा बाहेरचा. या सिंगलने धावफलकाचा विचार केलात ना तर 25-26 धावफलकावरती पाहायला मिळतात. आता पाहिलं तर 2 आणि 12ची गरज असताना मैदानात काय घडलंय. एक अतिरिक्त चेंडू पाहायला मिळालाय. स्टॅकनिंगकडे नवीन फलंदाज शैलेश आलेत. यावेळेला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये परंतु अंपायरचं बोट आकाशाकडे. अंपायरने कळवलं ही बॅटची कड लागली आहे आणि फलंदाज सुद्धा मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळते. विकेट क्रमांक 34 मैदानाच्या बाहेर. आवश्यकता असताना पाहिलेत ना तर राहुल स्पोर्ट्स या संघाकडे विचार केलात ना तर हा पूर्णतः सामना राहुल स्पोर्ट्स या संघाकडे पाहायला मिळतोय. कारण की एक चेंडू आणि 12ची गरज असणार आहे मैदानात. नवीन बॅटर मैदानात दाखल झालेत. पहा केतनने प्रभावित केले या षटकात. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. याही वेळेला निर्धाव चेंडू आणि या सामना जर का पाहिलेत ना या निर्धाव चेंडूने राहुल स्पोर्ट्स या संघाने हा सामना जिंकलाय. पहा लगेचच याच्यानंतर होणारा सामना लगेचच मैदानात दोन्ही संघाने दाखवायचा आहे. 2 बॅटर आणि क्षेत्ररक्षण करणारा संघ लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे.